हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा। फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची। ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द। बुकिंग संपर्क विनोद खाडगे, मोबाईल 9922643104। सरपंच पदाच्या निवडीमध्ये सौ सीमा विकासकरे यांची सर्व 11 सदस्यांनी बिनविरोध निवड केली आहे। त्यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो। हा विजय राजे गटाला आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा यांना समर्पित करतो। आपण सस्तेवाडी विकासाच्या माध्यमातून आत्तापर्यंत जेवढ्याही निवडी झालेल्या आहेत त्यामध्ये सर्व सदस्यांनी, आमचे पंचायत समितीचे मेंबर श्री बाळासाहेब ठोंबरे यांनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी जो त्याच्यामध्ये सहभाग घेऊन ही प्रक्रिया पार पडली त्याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन करतो। तसेच आज विकासाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर सस्तेवाडी ग्रामपंचायत आम्ही बऱ्यापैकी जलजीवन मिशनचा प्रकल्प साधारण 14 कोटीचा आहे। ग्रामपंचायत ऑफिस नवीन आहे, वैद्यकीय दवाखाना नवीन आहे, रस्ते, अंगणवाड्या असे बरेच विकास कामांचा डोंगर रचलेला आहे। आणि हा विकास हा साधारण ह्या 5 वर्षाच्या ह्या सर्व सदस्यांच्या आणि जे सरपंच उपसरपंच झाले त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे। हा विकास आम्ही गावचा उद्देश धरून केलेला आहे। तसेच यामध्ये आम्ही जी काय पदं दिलेली आहेत सरपंच उपसरपंच ही जातभेद न मानता सर्व जाती धर्मांना समाविष्ट करून घेतलेले आहे। आज ओलार समाजाच्या माध्यमातून ते प्रतिनिधित्व सीमाकरे यांना दिलेलं आहे। त्याच्या आधी आम्ही धनगर समाजाला दिलं होतं। इथून पुढं सर्वांना असेच प्रतिनिधी समाविष्ट करून देणार आहोत आणि ही आमची जबाबदारी आहे। त्यामुळे कोणी जरी राहिलं असलं तरी कोणी काळजी करायचं कारण नाही, कारण आम्ही दिलेला शब्द हा पाळतो। आणि मी वैयक्तिक माझं जर सांगितलं, मी दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस आहे। त्यामुळं जे काय यामध्ये गावकऱ्यांनी किंवा सर्व पदाधिकाऱ्यांनी जी सहकार्य केलं, आमच्याकडं काम करणारी माणसं आहेत, आमचे उपसरपंच सुनील वाबळे आहेत, ते धडाडीचे कार्यकर्ते आहेत की त्यांच्या माध्यमातून बरंच त्या सर्वांना मार्गदर्शन होत असतं। जुने मेंबर आहेत, संजय जाधव आहेत, बाळासाहेब ठोंबरे आहेत, ही जी मंडळी ह्या लोकांना सर्व मार्गदर्शन करत असतात। त्यामुळं इथून पुढं हा जो पायंडा आम्ही पाडलेला आहे त्या पद्धतीत राहावा आणि सर्वांनी सर्वसमावेशक जातपात न पाळता सर्वांना घेऊन चालावं ही माझी सर्वांना विनंती असेल। भली सत्ता कोणाची असो, पण हा धर्म सर्वांनी पाळावा ही माझी कणकळीची विनंती आहे। आणि या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपण सर्वांचे आभार मानतो। आज ग्रामपंचायत सस्तेवाडी येथे जी आमच्या चुलती सीमा विकासकरे यांची जे आता सतीश बाबांनी जी सांगितलं की प्रत्येक समाजाला त्यात कसा न्याय मिळेल आणि कसा न्याय देता येईल। आणि आपणचा विषय असा असतो की आम्ही पहिल्यापासूनच त्यांच्याबरोबर आहोत, आहे बी आणि इथून पुढे बी राहणार। पण त्यांची
प्रत्येक समाजाला न्याय देण्याची जी भूमिका आहे ती भूमिका एकदम म्हणजे कुठल्याही गोष्टीचं त्याच्यावरती प्रेशर न घेता ती स्वतः मनाने निर्णय घेतात. आणि हे जे पद आहे हे पद 40 वर्षानंतर आमच्या समाजाला मिळतं आहे, ती आम्हाला गर्वाची बाब आहे. आणि इथून पुढं म्हणजे राजेगटांचा जर विषय आला तर राजेगटासाठी तर आम्ही म्हणजे त्यांच्या घराण्यातील कुठलाही उमेदवार असला तर त्या घराण्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा राहिलेलो आहे. आणि इथून पुढं असंच होणार समाजाची की आम्ही अजून पुढं अशी दाखवू. आणि ही जी पद जी समाजाला दिलं त्याच्याबद्दल मी सर्व आमचे ग्रामपंचायत सस्तेवाडीच्या वतीने मी आभार मानतो. या सरपंच पदाची जी निवडणूक झाली सस्तेवाडीतील ती एक निवडणूक खास विशेष म्हणून मी असं समजतो. एक दुर्लक्षित समाजाला जे सरपंच म्हणजे गावचं प्रतिनिधित्व देण्यात आलं ते खरंच अभिमानास्पद आहे. आणि याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा असतील, बाळासाहेब ठोंबरे असतील, सर्व सदस्यांना मी खरंच धन्यवाद देतो. आणि असाच प्रत्येक गावात प्रत्येक मागासवर्गीय समाजाला प्रतिनिधित्व देण्यात यावं अशीच मी विनंती करतो. धन्यवाद. सस्तेवाडी गावचे आमचे नूतन सरपंच सीमा विकास खरे यांना ग्रामपंचायत सस्तेवाडीचे सर्व सदस्य आणि ग्रामपंचायत सस्तेवाडी सर्व नागरिकांनी जो मानाचा तुरा त्यांच्या शिरपेचत खावला त्याबद्दल मी आमच्या होलार समाजातर्फे फलटण तालुका होलार समाज व साठे ग्रामपंचायत सरपंच यांच्या वतीनं मी शतशः आभारी आहे. फलटणमधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉनव्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानूबाई, जिथे आपणास मिळेल चिकन थाळी, मटन थाळी, मच्छी थाळी, अंडा थाळी तसेच व्हेज थाळी. तेव्हा आजच सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या. पत्ता हॉटेल जानूबाई, जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच, फलटण खुंटे रोड, फलटण. संपर्क मोबाईल 72 1800 1898. ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस, ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्या तेवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध. याशिवाय नवरी मुलीचा शालू, नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटीमध्ये आपणास मिळेल. एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस, चिल्ड्रन वेअर, मेन्स वेअर, लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिव पार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस. पत्ता बारामती चौक, रविवार पेठ, फलटण. संपर्क मोबाईल 98 34 22 35 49.